बळीराजाच्या सन्मानासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. ज्याने कष्टाची हात धरली, ज्या गौरव त्या मनाचा ज्याने कधीच हार मानलेली नाही, अशा शेतकऱ्याची आज आम्ही इथे कथा सादर करणार आहोत. निर्मिती आहे डॉक्टर श्वेता सिंगल मॅडम, विभागीय आयुक्त अमरावती यांची. संकल्पना व दिग्दर्शक आहेत माननीय रवींद्र हजारे सर, सह आयुक्त, व वैशाली पाथरे, सहाय्यक आयुक्त. विशेष आभार माननीय श्री अजय लहाने सर, अप्पर आयुक्त महसूल, माननीय श्री सूरज वाघमारे सर, अप्पर आयुक्त, माननीय श्री संजय जाधव सर, अप्पर आयुक्त सामान्य प्रशासन, माननीय श्री विठ्ठल इनामदार सर, सह आयुक्त. बळीराजाला विनम्र अभिवादन करतो आणि विभागीय आयुक्त कार्यालय सादर करीत आहे पाऊले पडती पुढे. मारी कोंबडाला याचा तुरा हितभर आणि कल्ला गावभर. अव कोंबड्याला नाही, तुमच्या पेरणीची वेळ आवत होती. कोंबडी पडाली तंगडी, धरून लंगडी घालाया लागली. अरे तुला उठसूट काना काय सुचतंय रे? अगं काय सांगू रुक्मे, काल स्वप्नात काळे कुट्ट भले मोठे ढग माझ्या स्वप्नात धावत होते. दसकून उठलो मी. त्यात ह्या बुट्ट्याचं असं मला वाटलं बाई मुरबशी झाली का स्वप्नात. आमचं एवढं कुठं नशीब. चला आई बाबा, आई जोगमेक मारला की काय? चला आता विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊया. चांगला विचार आहे रुक्मे. शेवटी विठ्ठलच आपला पाठीराखा आहे. आई, विठ्ठल म्हणजे आपला देव ना, शेताला पाणी देतो. तो म्हणजे आपल्या शेताचा रक्षक आहे. माऊली विठ्ठला
आम्ही तुईच की रे लेक रे. देवा आमच्या कष्टाले बळ दे आणि त्या वरुण देवाले सांग जरा काळ वेळ पाहून बरसत जावं म्हणावं. त्या पवन देवानं सुद्धा जरा सावकाश यावं, पिकं वाऱ्यावर डोलतील एवढंच. देवा तुझ्या आशीर्वादानं पेरणीला सुरुवात करतो. धान्याचं दान आमच्या झोळीत घाल. आमचा तुझ्यावर लय विश्वास आहे देवा. हेची दान देगा देवा तुवा विसर न व्हावा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. पांडुरंग पांडुरंग. आता काळजी नाही, आता फक्त मेहनत आणि पांडुरंगावर भरोसा.
पेरणी एकदम मन लावून करायचं. बाबा मी पण येणार, नांगरणी वखरणी सगळंच करणार. हो आई, मी तर बी टाकणार, ते पण डिझायनर स्टाईलने. डिझायनर स्टाईल ही काय नवीन भानगड आहे? सरळ लाईन मध्ये नाही तर हार्ड शेप मध्ये. बाबा मी तर ट्रॅक्टर चालवणार. हो हो. अरे तू नीट सायकल आधी चालव रे. म्हणे मी ट्रॅक्टर चालवणार. तुला काय तो पबजीतला ट्रॅक्टर म्हटला का रे? बाबा मी पबजीत 1 नंबर ट्रॅक्टर चालवतो ना. हो म्हणे पबजी ट्रॅक्टर चालवतो. पाहिजे ह्याले त्या मोबाईलनं त्या पबजीनं लय लेकराचा धिंगाणा केला. अरे आई सोन्या, पबजीत रिस्टार्ट असतो, शेतात नसतो. ए आई, मी तर नाचत पेरणी करणार. हे भगवान. आय एम अ डिस्को डान्सर. मी नांगरणीचा हिरो. आणि मी पेरणीची हिरोईन. तुम्ही प्रोड्युसर, मी डायरेक्टर. शेती म्हणजे पुरी फिल्मच. आपलं आयुष्यात एक पिक्चर आहे आणि त्यात हे पोट्टेची पिक्चर आहे. मुळात शेतकऱ्याचं जीवनच एक संघर्ष आहे आणि या संघर्षाला तुमची साथ असेल तर हा संघर्ष आपण नक्कीच जिंकू. यो
हर कदम एक नई जंग है जिंदगी हर कदम एक नई जंग है जीत जाएंगे हम जीत जाएंगे हम तू अगर संग है जिंदगी हर कदम एक नई जंग है जिंदगी हर कदम एक नई जंग है जिंदगी हर कदम एक नई जंग है मदमोहन हसतोय कसा तो जीव माझा भुलला ग नकराने नकला मद नको भिजू ओ शेतमालक, काम करता करता बायकोला विसरले की काय? अगं तू आलीस होय मला वाटलं कोणी अप्सराच आली आणि रप्मे आज तुला छान दिसतेस बघ असं? अहो घाबरलेल्या माणसाला लाईट मारली ना, लाईट नाही घुसरायची नाही. अगं घसरली तरी चालल पण पळायची जागा मात्र तुझ्या कुशीत पाहिजे अहो हे पेरणीची शेतीची पेरणी व्हाय का पिरमाची? नांगरणी वखरणी झाली म्हटलं आता प्रेमाची पेरणी होऊ द्या घ्या हे शिदोरी घ्या, नाही तर प्रेमाच्या पेरणीत उपाशी राहा. वा शिजोरी गोड आणि आणणारी त्याही पेक्षा गोड अहो जास्त गोड बोलाल ना ते काय म्हणते शुगर बिगर होऊन जाईल. ह, शेतकऱ्याला कुठं आजार बिजार होते काय आणि झालाच तर सांगन बायकोमुळे झाला म्हणून असं? बिमार पडलोस तंकीला जाय तुझ्याच पाशी हाय हो. नांगरणी वखरणी झाली पोटात शिदोरी गेली मनात बायको बसली आपलं तर भजनच जमलं बुवा अव जास्त आता हिरो बनू नका, काम करा. काम नाही केले शेतात पिकलं नाही तर शहरात जा लागेल आपल्याला कामाले. काय सांगू रखवे हे शेत हे शिवार म्हणजे माझ्या जीव की प्राण आहे हे शेत सोडून हे गाव सोडून मला कुठं जावं वाटत नाही अव तुम्हाला कोण म्हणते गाव सोडा म्हणून, पण निदान घरी तर चला चला आता. काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना बरं नाही. काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना बंद गया बंद माझं भावना तो हाय आणि आपल्या धुंदीमध्ये दंगे माणसाने माणसाचे सोडले रंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना
भविष्य आहे, माझ्या बायकोचं स्वप्न आहे देवा. देवा हे माझे सगळं जग आहे देवा, माझे सगळं जग आहे. संपलं संपलं सगळं संपलं देवा. मेहनत केली, पिकं गेली, विश्वास तोही गेला देवा, तोही गेला. हे धरली माय, तू अशी काऊन लागून राहिली, त्या माईचा हात काऊन सोडली. मी तुला पोटासारखं जपलं, तूच मला पायाखाली तुडवलं माय, तूच मला पाया. हे देवा विठ्ठला, मी काय चूक केली, मी काय गुन्हा केला त्या मला ही शिक्षा दिली. मी एक शेतकरी आहे म्हणून की माझ्या कष्टाने काहीच किंमत नाही म्हणून देवा. उद्ध्वस्त 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 झालं सगळं, उद्ध्वस्त. तुम्ही असं करायला लागले तर आम्ही कोणाकडे पाहू? कोणाकडे पाहू बापा? पोरं आहे आपल्याला, असं नका करू हो, असं नका करू. रुक्मे आपण राबलो आणि देव, हा देव आपलीच परीक्षा पाहते. रुक्मे, हा देव आपलीच परीक्षा पाहते. देवा तेव्हा आयुष्याचा असा कोण खेळ मांडला, कोण खेळ मांडला देवा, कोण खेळ मांडला, कोण खेळ मांडला. तुझ्या पायाशी कुणी साध थोर नाही, साध सुना काळजाची तुझ्या कानी जाई. तरी देवा सरनायो भोग कशा बाई, हरवाली वाटा दिशा अंधार नाही. बबाडून उदळतो जीव माया बाबा, वन वायुरी पेटला. खेळ खेळ मांडला. पहिलं पार पाठीशी तोरा उंबऱ्यात खेळ मांडला. जीवाला सताल दे कर पलरण देवा चढाल शिवर, तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला. Hey,
रुक्मे, आता नव्याने सुरुवात करायचं, खचून नाही, हिमतीनं. नव्याने विश्वासाने शेती करू. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. बाबा आम्हाला कळलं आपली शेती कर्जमाफी झाली. बाबा आता आपण नव्याने शेती करूया, पण एक गोष्ट बदलूया बरं का. काय बदलायचं ग? रासायनिक खते नको. कीटकनाशके नको. नैसर्गिक शेती करू. आज माझं कर्ज माफ नाही झालं, मला नवीन जीवन मिळालं. आणि तुमच्यासारखी लेकराची साथ हे माझ्यासाठी जीवनाची मिळकत आहे. सोबत शासनाच्या विविध योजनेचा लाभ आपल्याला होतच आहे. विविध योजनेचा लाभ घेतला पाहिजे. चला तर मग बोलून नाही, कृतीतून नव्या आयुष्याची सुरुवात करूया. चला. चला.
मिटल्या. हो ना, शासनाच्या विविध योजना आल्या, सगळ्या चिंता मिटल्या. मध्ये होता आधी, आता तर बाबा रॉकेट मोड मध्ये आले बा. अरे कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला, धावत्यासी गती आणि रस्ता सापडे. आपल्याकडे तर आता बरेच पर्याय आहे. मला तर नाचावं की गावं काही कडून नाही राहिलं. आई, बाबा नसले तर लोक काय म्हणतील, एडबी लागलं की काय? हो ना. मला वेड लागले प्रेमाचे. हो ना, या संधीचं आपण सोनं करूया. चला आनंद साजरा करूया. माझ्या बैलाची सोबत जोडी, अर माझ्या बैलाची सोबत जोडी, नाव सारंगान चातुर, भीमथडीची जणू ही जोडी, अर भीमथडीची जणू ही जोडी, माझ्या बैलाची सोबत जोडी र. काळी माती पाणी शिवार स्वतःच्या आळव्याचा विलाया भार आणि छाया फळामंदी तिरतीच पाणी बघायला कवतिक नाही कुणी मळ्याला मळेवाली त्यांनीच नाही अगराने माझ्या मळ्यामंदी सुशील काय
गेली, आशाही डगमगली, पण हिम्मत कधीच खचली नाही. पण एक गोष्ट केली ती म्हणजे एकमेकांची साथ. म्हणूनच आम्ही तुटलो पण नाही. आम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगायला आलो आहोत, खचू नका, थांबू नका. हरवू नका. कारण असेल परिवाराची साथ तर दारूही कराल मात. संघर्ष हा मुळात शेतकऱ्याच्या रक्तातच आहे आणि आपण शेवटी जातीचे शेतकरी आहोत. आपण जातीचे शेतकरी आहोत. जाती दादा
विभागीय आयुक्त कार्यालय यांनी खूप या ठिकाणी उत्कृष्ट असं सादरीकरण केलेले आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितच टाळ्यांचा गजर या ठिकाणी आपण करूया. पाऊलं पडती पुढे. यानंतर लगेच आपल्याला सर स्टेज मोकळा करून द्यायचा आहे. यानंतर यवतमाळ जिल्हा या ठिकाणी रंग परंपरेचा गंधवारीचा या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 7 मिनिटानंतर लगेच आपल्याला यवतमाळ जिल्हा यांनी तयार राहायचा आहे. 7 मिनिटानंतर यवतमाळ जिल्ह्याचा या ठिकाणी कार्यक्रम चालू होईल.